राम राम मंडळी. आज कालवणाचा काय बेत आहे ग? कांदा बी चिरलाल्यास, ढबू मिरच्या बी घेतल्यास अहो जरा चमचमी डबू मिरची करतो. आता लेडी झाली मिरची केलीच नाही. आणि त्याच्याबरोबर खायला चुलीवरच्या कडक भाकरी जरा कर. हा करतो करतो. मिरचीत घालायला असा लांबडाच कांदा चिरून घ्यायला लागतोय. आता हा कांदा चिरून झालाय. आता संग संग एक टमाटर चिरून घेतो. असं कांदा आणि टमाटर चिरून घ्यायचं. मस्तोर तोर म्हणलं आलं लसूण तर जरा चिचून घ्यावं. कढई बी चांगली तापली. आता याच्यात तेल होतो. तेल चांगलं कडले शेवटी बी याच्यात जिरं मोहरी टाकायची नाही. हा तेल चांगलं कडले यात एक चमचा मोहरी टाकतो. अशी मोहरी तेलात तडतडली की मग एक चमचा जिरं टाकायच्यात. आता हे लांबडा चिरलेला कांदा आता या तेलात घालतो. आता हा तेलात कांदा भाजूस तोवर पाण्यात टाकलेले ढबू मिरच्या जरा चिरून घेतो. अशा सगळ्या मिरच्या लांबड्या लांबड्या भ्यासकट चिरून घ्यायच्या. आता हे कांदा कसा तेलात चांगला लालसर वस्तूर भाजलाय बघा. आता याच्यात टमाटर घालायचं. टमाटर बी तेलात चांगला भाजून घ्यायचा. आता तेलात सगळं चांगलं भाजलं. ह्याच्यात एक चमचा हळद टाकायची. आता ही चिरलेली मिरची ह्याच तेलात चांगली खालवर करून घ्यायची. आता हे चेचलेलं आलं लसूण आता त्यात घालायचं. अशी मिरची तेलात चांगली भाजून घ्यायची. अहो काही मिरची कशी भाजली तशी मिरची भाजून घ्यायची. आता याच्यात अर्धी पळी चटणी आणि 2 चमचे धनेपूड बी घालायची. आता ही बी तेलात चांगलं खालवर करून घ्यायचं. त्याच्यावर 1 वाटी दही घालायचं. मगाशी मिरची तेलात भाजताना निम्मी अर्धी शिजली होती. त्यानं आता काही शिजाय उशीर लागत नाही. आता याच्यात जरा मीठ टाकायचं. आता चमचमीत ढबू मिरची खायला तयार झाली आहे बघा. आता कढई उतरून भाकरी करायला तवा ठेवतो. अहो चुलीवरची गरम गरम भाकरी झाली. जेवा आता तुम्ही. मग झाला असं तर वाढ की ग मला. हारावर भाजलेल्या भाकरी कशा कडक होत्यात बघितला का? या 1 नंबरच्या भाकरी आहेत बघा या.
अगं दही घालून केलेली ढबू मिरची लय चांगली लागते अगं. आणि त्याच्याबरोबर आराव भाजलेली कडक भाकरी एवढं जी भारी लागते म्हणतीस, किती खावं असं वाटतंय बघ. अव गरम गरम जेवण असलं का नाही की खाताना चांगलंच लागतंय. हे अव चुलीवरचं गरम गरम जेवण चांगलंच लागतंय हो.